महाराज काय काम आहे? आपण बघूला जाऊन वैष्णवदेवीचा आठवा पुत्र कृष्ण हे विटीदांडूचा खेळ खेळत आहे. खेळ चालू असताना आपण त्या कर्ण्याला ठार मारा एवढीच तुम्हाला कामगिरी आहे. ठीक आहे महाराज, असं जातो पण त्या कर्ण्याला आपण हजर करतो म्हणजे झाले ना. हरे कृष्ण ह्या दंतांपासून तू वाचणार हे लक्षात ठेव. कुंजवनी थरथर कापू लागली. देव पडू लागले. देव हो थांबा थांबा
कसं पत्ता लागत नाही. हात मारून बघितलं पाहिजे. पेंड्या, अरे पेंड्या. आलो देवा, आलो आलो आलो. वलिकरण दिरे, वलिकरण दिरे, मधी गोकुळगाव, गोकुळगावच्या कृष्णदेवाच्या दर्शनाला, गोकुळगावच्या कृष्णदेवाच्या दर्शनाला. म्हणजे कृष्णदेवाने पण ते आहेत कुठं? देव कुठे दिसतच नाही. आधी आपण देवाला शोधूया. आपण देवाला भेटूया. बरोबर आहे. आपल्या बोल ना पेंड्या. अरे देवाला भेटूया बरोबर आहे. आपल्या पाठीमागे देव आहे. पहिले देव आपल्या पाठीमागे भेटूया. आधी त्याचा नमस्कार घेऊया. आशीर्वाद आहे. देवाला बोल पेंड्या. हो आम्हाला असे गाई गडबडमध्ये बोलवण्याचे कारण काय आहे? अरे पेंड्या, आज मला विटीदांडू खेळण्याची खूपच इच्छा झाली आहे. काय म्हणता देवाला? आज तुमची बऱ्याच दिवसांनी विटीदांडू खेळ खेळण्याची इच्छा झाली. होय पेंड्या. अरे हे पेंड्या. अरे देवाचं म्हणणं ऐकलं का? अरे भाऊ ते माझ्या मनात बोलले ते. तुमच्या मनात बोलले ना. मला अरे सांग. मी पण बरेच दिवस खेळ खेळलो नाही. तेच मी पण बोलतोय. आपण खेळायचं नाही खेळ. पण मी काय बोलतोय? काय म्हणतोय? खेळ खेळायचं खरं. बरोबर. पण विटी कुठं आहे? अरे तेच म्हणतोय. आणि दांडू कुठं आहे? मी काय म्हणतोय? काय म्हणतोय? आपल्याकडे इथे विटीदांडू नाही आहे. नाही आहे. पण आपल्या घरी आहे. घरी आहे. लोकं जाऊन घेऊन येशील का? मी लगेच घेऊन येतो. पटकन ये. आलो लगेच. लवकर ये. माझ्या घरात दांडू नाही म्हणून तुझ्या घरात गेलो. माझ्या घरात गेलास ना म्हणून तर भेटला. पण मी काय बोलतोय? काय म्हणतोय? हा तुझा दांडू. हा. पण पुढे वाकडा कशी अरे आहे? येड्या वाकडाचा असतो तू विटीदांडू खेळ केलास काय? नाही. नाही ना. नाही. मी दररोज खेळतो. काय बोलतोय? हा. हा अरे येड्या हा. आपण गल्लीमध्ये विटी ठेवली की नाही? बरोबर आहे. आपण असं उडवतो. उडवली ते उडवले ना की विटी जोरात पुढे जाते. ते पण बरोबर आहे. लागतं. असं आहे काय? ठीक आहे दांडू आणलास हा ना? दांडू आणलाय. विटी पुढे आहे. विटी पण आणले. आणलीस ना? म्हणजे दे लवकर. ही बघ ही माझी विटी. ही तुझी विटी? म्हणजे अरे येड्या माझ्या दांडूपेक्षा मोठी आहे. म्हणून तेच मी विचार करतोय ही जी माझी विटी आहे ती तुझ्या दांडूला झेपल काय? अरे काय नाही जमणार. अशा बऱ्याच विट्या केल्यात मी. हो ना? हा मग? मग चल खेळायला सुरुवात करू आपण. सुरुवात करूया ना? चल लगेच. देवानो हो देवानो बोल पेंड्या. आपल्याला उशीर झालाय.
आपण खेळायला सुरुवात करूया. चला तर. कुंजवली केलं रंगला हो कुंजवली केलं रंगला हो कुंजवली केलं रंगला हो कुंजवली केलं रंगला गेला बली हरी रंगला कान रंगला हो गेला बली हरी रंगला कान रंगला भरपूर जमलोय खेळून. अरे एवढा तर नाही केलं तर पण दम लागला तुला. मला जरासा गेला तरी लय दम भरतो. अरे आपण आज बरेच दिवसांनी खेळ खेळला. अरे बरोबर आहे बाकीचे पण खेळ आहेत आपल्याकडे. बरं ठीक आहे. मी काय म्हणतोय काय म्हणतोय? आता देव आपण आपल्याला काय कामगिरी सांगणार असतील ते आपण आधी ऐकूया आणि नंतर पुढच्या कामाला लागूया आपण. अरे पेंड्या काय रे इकडे. जेवण का? अरे पेंड्या 16 सहस्त्र 108 गोपिकांचा मेळा. बरोबर आहे. हात माट करून मोठ्या जोमाने मधुच्या बाजरी चाललाय. हा काय जेवण? त्याचा रस्ता प्रतिबंध करण्याचे काम मी तुमच्यावर सोपवत आहे. म्हणजे त्यांचा रस्ता मोठे आम्ही दोघांनी करायचा. होय पेंड्या. पण देवा गौरीने तर 16 शस्त्र आहे. आम्ही दोघे पण त्या गौरीने एखादा प्रश्न करून आम्ही काय उत्तर देणार? अरे पेंड्या हुकूम माझा आणि कायदा तुमचा. तेव्हा एवढंच होय आपल्या बोल ना पेंड्या. देवाचं म्हणणं ऐकलं का? होय होय. तेव्हा या तुम्ही. येतो आम्ही. मी काय बोलतोय काय म्हणतोय? गवळणी किती आहे? अरे गौरीने 16 शस्त्र आहे. होय आपण किती आहे? आपण दोघं आहोत. आपण दोघे आहोत. आणि गवळणी अडवायचं ही कामगिरी आपल्याला करायची आहे. अरे म्हणजे त्यांचा रस्ता आपण प्रतिबंध करायचा. तेच मी पण म्हणतोय. बरोबर ना? पण मी काय म्हणतोय काय म्हणतोय? इथं वेळ करून चालणार नाही. हा. पुढच्या तयारीला आपण लागूया. लागूया. होय जाऊया. जाऊया. होय चल मग चल लगेच. लवकर. रसिक हो आम्ही आपल्या समोर सादर करत आहोत नटखट गवळण. झाली बघा झाली पहाट धुक्यान भिजली ही पाय वाट झाली बघा झाली पहाट धुक्यान भिजली ही पाय वाट किल 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 रान पाखर दिस उजळलाय ग किल 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 रान पाखर दिस उजळलाय ग मथुरेचा बाजार भरलाय ग सयानो बाजारी जायचंय ग मथुरेचा बाजार भरलाय ग सयानो बाजारी जायचंय ग मथुरेचा बाजार झाली पुधाग झाली पहाट धुक्यान भिजली ही पाय वाट झाली पुधाग झाली पहाट धुक्यान भिजली ही पाय वाट किल 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 रान पाखर दिस उजळलाय ग
अरे वर्षाची खटर मावशी आहे बघ, तिला जात म्हणून घे पाहू. येते का मुद्रे बाजारी? बर. मावशी, अगे मावशी, काय ग पोरीनो? अगं लवकर ये, लवकर. आले आले आ. हाक पोरींची गाणी आली, माझी गडबड धागल झाली. हाक पोरींची गाणी आली, माझी गडबड धागल झाली. लाली पावडर लावून गाली, थांबा पोरीनो बाजाराली. राधे थांब थांब थांब, राधे थांब, राधे थांब ग, थांब ग, थांब ग, राधे थांब. नागपुरीची गाणी आली, माझी गडबड धागल झाली. नागपुरीची गाणी आली, माझी गडबड धागल झाली. लाली पावडर लावून गाली, थांबा पोरीनो बाजाराली. राधे थांब थांब थांब, राधे थांब, राधे थांब थांब थांब, राधे थांब, राधे थांब थांब थांब, राधे थांब, राधे थांब थांब थांब, राधे थांब. अरे राधे, काय ग मावशी? अगं का मारली मावशीला? अगं मावशी, आम्हा पोरीपर्यंत की नाही बाजूचा तो विचार आहे बघ. अगं असा कोणता विचार आहे? बाजूला जायचा. अगं बाजारी जायचं? होय, काय म्हणतेस का? खरं जायचं बाजारी? खरं जायचंय. अगं पण का मारली? अगं मावशी, आम्हा पोरीपर्यंत की नाही बाजूला जायचा विचार आहे. अगं बाजारी आम्हाला जायचं? वाट माहित नाही बघ. अगं बाई, ठीक आहे बाजारी जायचं. होय, मग कोणत्या प्रकारचा माल घ्यायचा सांगितलं पाहिजे. हो सांगितलंच पाहिजे. अगं नाही तर आपल्या मालाची विक्री कशी होणार बघ? बरं आहे. मावशी, मी की नाही घेतलं छास. काय म्हणाली? अगं मावशी, मी की नाही घेतलं छास तू घेतला छास? आणि तुझ्या दिसते की नाही खास. अगं खरोखर कुणाची नजर नको लागायला हिला, एवढी भारी दिसतेस तू. हो पाटी. अगे चंद्रा, अगं मावशी, अगं काय ग? कशाला बोललीस ग? अगं तू कोणत्या प्रकारचा माल घेतलाय सांगितलं नाही. सांगितलंच पाहिजे. अगं हो, नाही तर मालाची विक्री कशी होणार? ऐक तर मग. अगं सांग तर मग. मावशी, मी घेतलं ताक. अगं तू घेतलं ताक? मावशी, मी घेतलं ताक. तू घेतलं ताक? आणि मावशी, तू सगळ्यांना जाऊ मग. अगं कशासाठी? अगं पाया पडायला गं. अगं मला वाटलं किती घाबरले बघ. हो पाटी. अगे हिरा, काय गं मावशी? अगं तू कोणत्या प्रकारचा माल घेतला? मावशी ऐका. हा सांग की. मावशी, मी घेतलं विकायला दही. तू घेतलं दही? मावशी, मी विकायला घेतलं दही. तू घेतलं विकायला दही? आणि मला विचारूच नको काही. अगं मग विचार तरी कुणाला? विचार दिला. किती रागवते ही?
अगं चंद्रा मावशी काय ग माझं नाव तारा आहे बघ. अगं तुझं नाव तारा होय. म्हणून आता घाल मला वारा. मावशी कशाला बोलवलं? अगं तू कोणता माल घेतलाय सांगितलं नाही. सांगायलाच हवं. हो ग सांगायलाच हवं. बरं मावशी हा मी घेतलाय खवा. तू घेतलास खवा. अगं मावशी काय ग मी घेतलाय खवा. अगं तू घेतलास खवा. सांगा कुणा कुणाला हवा? ज्यांना ज्यांना हवा त्यांनी नंबर लावा. कशाला खव्याला हो पाटी. अबे मीरा काय गं? अगं सगळ्यांनी सांगितलं तू कोणत्या प्रकारचा माल घेतला ते सांगितलं नाही. सांगते बघ. अगं सांग तर मग. मावशी मी किती घेतलं लोणी. अगं तू घेतलं लोणी. मावशी मी किती घेतलं लोणी आणि माझ्याकडे पाहू नका कोणी. टाकला गेलेला टाक पाहू नका रे तुम्ही हो पाटी. अगे राजे काय गं अगं मावशी? आपण वेगवेगळ्या प्रकारचा माल घेतलेला आहे होय. तर मग लवकर जाऊन लवकर येऊया. थांबा जरा अगं असं मावशी. झालं तरी का आता. तुला मी कसली व्हायला लागले? अगं म्हातारी माणूस आहे जमते जाताना. मावशी काय गं? अगं पोरीपुरीने चाललास. पोरीने घेतलं काय नेसलं काय तू सांगितलं नाहीस बा. अगं माझं काय म्हातारी माणूस कशात काय वाटत नाही दुपारी पडले. मावशी अगं काहीतरीच काय अगं म्हातारी आहे म्हणून सांगते. सांग बघ आता. मी सांगते लक्ष दे हा. होय. अगं रातभर आम्ही दोघांनी घुसळलं. काय? अगं सांगते रातभर आम्ही दोघांनी घुसळलं मग वरती आला फेस. म्हणजे मावशी तुला समजलं नाही. नाही बा. अगं ऐक तर मग रातभर आम्ही दोघांनी घुसळलं मग वरती आला फेस काढून टाकला आणि मग मी माझा माल झाकला. नाही समजलं नाही बा. काय तू. अगं रातभर दोघांनी घुसळले म्हणजे दह्याचा माठ होता तो रवीच्या दाण्याने घुसळला. बरं. जेव्हा लोणीवर आले तेव्हा मी माझा माल झाकला. मावशी असं बोल ना. तुला काय वाटलं. काही नाही मावशी. बाई बाई चल तर मग आई म्हणायचं का सहजरी सोपाचा वयाची शृंगार गीत घेऊया. चलते जाऊया. राणी कुंकुमाल माल नार नटले शृंगारान. राणी कुंकुमाल माल नार नटले शृंगारान. तरला सौभाग्याचं वान हो तरला सौभाग्याचं वान हो तरला सौभाग्याचं वान धनी कुंकुमाल मान नार नटले शृंगारान. धनी कुंकुमाल मान नार नटले शृंगारान. तरला सौभाग्याचं वान हो तरला सौभाग्याचं वान हो तरला सौभाग्याचं वान जाई जुई मोगऱ्याची अबोली वेणी आज डोरी मारली. कमर बंदुकी मारू बंधन कुंकू शोभते भारी. कुंकू शोभते भारी.
अगे राधे कोण आले पहा. कोण आपण? श्रीकृष्ण भगवान. श्रीकृष्ण भगवान असे नसतात. मग कसे असतात राधे? पायी पद्म, बेंबी हिरा, मस्तकी तुरा, कटीर हात घेऊन विठ्ठल विठ्ठल करत असतात. राधे तेच तर वेळ धरावा लागतो. मग सांगत आपल्या जन्मलीला ऐक तर. मी परब्रह्म भासतो हातावळा. मी परब्रह्म भासतो हातावळा. नंदाचा लाडला नंद घरी नांदतो मी करारे. मी मुरली वाला नंद घरी नांदतो मी करारे. मी मुरली वाला. अवतार पहिला मध्य विधरीला शंकराचा वध करण्याला. अवतार दुसरा पूर्व विधरीला पृथ्वीचा भार पाठीवर मारिला. अवतार तिसरा वराह विधरीला. अवतार तिसरा वराह विधरीला. सावरीले धरणीला नंद घरी नांदतो मी करारे. मी मुरली वाला नंद घरी नांदतो मी करारे. मी मुरली वाला. अवतार सवरा नरसिंह धरीला. प्रल्हाद रूपीला भक्त रक्षणाला. अवतार पाचवा वामन धरीला. वाणी राजा पाताळी घालीला. अवतार सहावा परशुराम धरीला. अवतार सहावा परशुराम धरीला. अर्जुन वरीला नंद घरी नांदतो मी करारे. मी मुरली वाला नंद घरी नांदतो मी करारे. मी मुरली वाला. अवतार सातवा श्रीराम धरीला. लंकेचा रावणाचा वध
शरण गेलं पाहिजे. तेव्हा मी शरण आलो. आशीर्वाद आहे. जा, तुम्हाला रजा आहे. तेव्हा मी शरण आले. आशीर्वाद आहे. राधे, तुला रजा नाही. सातव्या अवतारी तुम्हाला वचन दिले होते ते आज पूर्ण कर. ठीक आहे देवा. मधुर बासरी सप्तसुरांवरी मधुर बासरी
धन्यवाद रसिक भाऊ, धन्यवाद. आमच्या कार्यक्रमाला मोलाचं सहकार्य केलं त्याबद्दल आभार मानू. आम्ही आमच्या कार्यक्रमाची सांगता करत आहोत. धन्यवाद. स्वतः काय हो जा श्रीराम नाट्य मंडळ कामते हुंडेवाडी अप्रतिम असं सादरीकरण दिलेल्या वेळात त्यांनी अतिशय सुंदररित्या आपलं सादरीकरण केलेलं आहे. आणि विशेष करून मी देवाने या ठिकाणी थांबवलेलं आहे. देवांचा परफॉर्मन्स कसा वाटला तुम्हाला? या वयामध्ये इतकी समज असणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. मी त्याच्या चेहऱ्यावरचे भावमुद्रा पाहत होतो. एकंदरीत त्यांची जे लढाई होती ती लढाई पाहत होती. एवढी समज अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सादरीकरण केलं. म्हणून या छोट्या कलाकारासाठी मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे. मोहनजी जोशी जरा महिला मंचावर घ्या. मोहन जोशी या ठिकाणी कलाकारांनी यायचं आहे मंचावरती. श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुंबडेवाडी चिपळूण जिल्हा रत्नागिरी. आपण आपलं प्रमाणपत्र या ठिकाणी स्वीकारायचं आहे. आपणास हे प्रमाणपत्र प्रदान केले जात आहे. या कलाकार मंडळी या लवकर. श्रीराम नमन नाट्य मंडळ हे चिपळूण तालुक्यातील आमच्या जवळच हे नमन मंडळ आहे. अतिशय सुंदर सादरीकरण आपलं होतं. अतिशय चांगल्या पद्धतीची गीत रचना, चांगलं संगीत, सुमधुर आवाज, तितका चांगला अभिनय आणि कमी वेळेत त्या सगळ्या गोष्टी करायच्या हे कसरत असते याची मला कल्पना आहे, जाणीव आहे. मात्र तरी सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने सादरीकरण केलं. आपलं मनपूर्वक अभिनंदन. जोरदार टाळ्या होत्या या सर्व कलावंतांसाठी.